राज्याच्या राजकारणात खास करून पश्चिम महाराष्ट्रात 2 खासदार देणारा जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख आहे. मागील 3 वर्षांपासून सोलापूर जिल्हा हा राज्याच्या राजकारणात नेहमीच आपला दबदबा निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. खास करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने सोलापूर जिल्ह्यावर अनेक वर्ष आपला दबदबा ठेवला होता, पण यंदाच्या विधानसभेत भाजपाने पुन्हा सोलापूर जिल्ह्यात 5 जागांवर विजय संपादन करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपाने 132 जागांवर विजय मिळवत राज्याच्या राजकारणात आपली दादागिरी सिद्ध करून दाखवली आहे. पुढील 1-2 दिवसात राज्याचा मुख्यमंत्री निश्चित होईल. त्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळ देखील गठीत केले जाईल. तेव्हा मात्र सोलापूर जिल्ह्यातील 5 पैकी एका आमदारावर सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी दिली जाईल. मग ते कोणाला दिले जाणार? पक्षातील वरिष्ठ नेते सोलापूर जिल्ह्याचे नेतृत्व निर्माण करताना कोणते निकष विचारात घेणार याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. सोलापूर जिल्ह्याचे नेतृत्व देत असताना भाजपाच्या नेत्यांकडून संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, त्यात खास करून महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि विधान परिषदेच्या निवडणुकीचे समीकरण लक्षात घेऊन जबाबदारी देण्याची शक्यता आहे. पण मागील 10 वर्षांपूर्वीचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल की सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाला धक्का देत महानगरपालिकेवर एक हाती सत्ता घेतली. इतकेच नव्हे तर जिल्हा परिषदेवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध करून दाखवले होते. शिवाय प्रशांत परिचारक यांना विजय मिळवून दिला होता. आता पुन्हा सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि विधान परिषद निवडणुका होणार आहेत. या सर्वच ठिकाणी भाजपाला आपले वर्चस्व सिद्ध करायचे असेल तर सोलापूर जिल्ह्याचे परमनंट आमदार, मनमिळावू, स्मितभाषी आणि जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध असणारे आमदार म्हणून विजयकुमार देशमुख यांची चांगलीच ओळख आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने जिल्ह्याचे पालकत्व दिले तर 2019 प्रमाणे सोलापूर जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला होईल यात शंकाच नाही. पण सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या 5 आमदारांपैकी सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आलेले सचिन कल्याण शेट्टी यांची वर्णी कुठे लागणार? याशिवाय 3 टर्म आमदार ठरलेले सुभाष देशमुख यांची देखील वर्णी लागेल असे बोलले जात आहे. पण भाजपाच्या नेतृत्वाला सोलापूर जिल्ह्यात परत एकदा आपले वर्चस्व निर्माण करायचे असेल तर पुन्हा परमनंट आमदार विजयकुमार देशमुख यांनी मागील वेळेस सोलापूर जिल्ह्यात आपली ताकद दाखवून देण्यात देशमुखांची मोठी भूमिका होती. याची दखल घेत यंदाच्या वेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व देताना पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार विजयकुमार देशमुख यांनाच पसंती देतील यात शंका नाही. आता प्रश्न उरतो तो हा की भाजपाचे वरिष्ठ नेते सोलापूर जिल्ह्याला नेतृत्व देत असताना कोणता निकष लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले.